आयोजित सिंधुदुर्ग श्री शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न। मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा कांदळगाव येथे 11 एप्रिल 2026 रोजी बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रूज यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सिंधुदुर्ग श्री शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात पार पडली। जिल्ह्यातील अनेक नामवंत स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला असून विशेष म्हणजे अगदी लहान लहान स्पर्धक देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते। मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली। ही स्पर्धा 50 ते 55, 55 ते 60, 60 ते 65, 65 ते 70 आणि 70 वरील पुढे अशा एकूण 5 वजनी गटात पार पडली। त्यामध्ये एकूण 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। प्रत्येक गटातून 5 स्पर्धक निवडले गेले। त्यातून अंतिम 5 स्पर्धक आणि शेवटी मालवण नगर परिषद व्यायामशाळा येथील बंटी सारंग यांची सिंधुदुर्ग श्री म्हणून निवड करण्यात आली। तत्पूर्वी बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रूज कांदळगावच्या पदाधिकारी यांना मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा कांदळगाव मधील ही सिंधुदुर्ग श्री 2026 सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली। स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित राहिले सर्व मान्यवर, सर्व क्रीडापटू, क्रीडा स्पर्धक, क्रीडाप्रेमी आणि उपस्थित सर्व अन्य सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, बंधू भगिनी या सर्वांचं सहर्ष स्वागत करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आजच्या या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासाठी जमलेले व्यासपीठावरील सगळे प्रमुख अतिथी डॉक्टर दीपक परब, बाबा परब, अशोक सावंत, शिल्पा खोत, बाहेरून आलेले शरीरसौष्ठवपट्टू दीपक शेडगे आणि मान्यवर आणि जमलेल्या समोर
जमलेल्या क्रीडाप्रेमी, शरीरसौष्ठवप्रेमी, शरीरसौष्ठव समर्थक, मी माझ्या वतीने बेस्ट शिवानंद मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. स्वर्गीय दिनकरराव दौलतराव राणे यांनी ही स्पर्धा 1996 साली सुरू केली. तत्पूर्वी 1994 साली या कांदागावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला व्यायामशाळेची स्थापना केली. त्यावेळीचे तळवळकर जिम्नॅशियमचे मधुकरराव तळवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यायामशाळा इथे स्थापन करण्यात आली होती. तदनंतर येथील व्यायामपटूंना एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गेली 25 वर्ष ही स्पर्धा करतेवेळी आम्हाला खूप अतिशय आनंद होत आहे. कारण येथील विश्वस्त, देवस्थानचे विश्वस्त, राजकारणी, समाजसेवक, उद्योजक या सर्वांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्यामुळेच आम्ही ही 25वी रौप्यमहोत्सवी स्पर्धा यशस्वीरित्या गाठू शकलो. मला खरोखर अभिमान वाटतो की आज या स्पर्धेचे उद्घाटन सन्माननीय आमदार डॉक्टर निलेशजी राणे, कांदागावचे सुपुत्र यांच्या हस्ते होणार होते, परंतु काही कार्यबाहुल्यामुळे त्यांनी बक्षीस समारंभास येण्याचे मान्य केलेले आहे. ते देखील इथे उपस्थित राहतील. आणि मगाशी प्रवीण पारकर यांनी सांगितल्याप्रमाणे एक परिक्रमा पूर्ण झालेली आहे. स्वर्गीय दिनकरराव दौलतराव राणे यांनी त्या काळामध्ये जी व्यायामशाळा आणि त्यानंतर जी स्पर्धा चालू केली, त्यावेळी या ग्रामस्थांपैकी स्वर्गीय दिनकर काका कोदे, स्वर्गीय मनोहर कांदळकर आणि अतिशय इतर बरेचसे ग्रामस्थ यांनी त्यांना बहुमोल सहकार्य केलं आणि त्याचमुळे आपण हा पल्ला गाठू शकला. त्यामुळे या क्षणी त्यांचं स्मरण होणं हे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आमचे ओझर विद्या मंदिरचे CEO GS परब, त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक परब यांनी तर आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. ही स्पर्धा, ही 25वी स्पर्धा इथे करतेवेळी आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कारण काय की 1996 साली स्पर्धा इथे कांदागावात पहिली मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तदनंतर बरीच वर्ष ही स्पर्धा कांदागावातच चालू होती. आमच्या डोक्यात विचार आला की आपण ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेतोय, सिंधुदुर्ग जिल्हा श्री असं आपण त्याला नामांकन केलेलं आहे. ही नामांकित आणि मानांकित अशी स्पर्धा आहे, तर का नाही आपण कांदागावच्या बाहेर जावं. त्यानंतर आम्ही पहिली स्पर्धा घेतली कांदागावच्या बाहेर, ती मालवण येथे. त्याचे महेश कांदळकर नगराध्यक्ष होते आणि त्यांनी आम्हाला तो नाट्यगृह, वरेरकर नाट्यगृह उपलब्ध करून दिलं आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्यावेळी आम्हाला मिळाला. नंतर वाटायला लागले की अजून बाकीच्या तालुक्यात जावं. त्यांना त्यांची स्पर्धा आम्ही कुडाळमध्ये घेतली. त्यावेळी राणे समर्थक ऍडव्होकेट मानकुळकर, विवेक मानकुळकर यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्याने ती स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडली. तदनंतर आम्ही ती स्पर्धा घेतली. आमचे वेंगुर्ल्यातील किशोर सोनसुरकर की ज्याने ही स्पर्धेची हॅट्रिक गाठलेली आहे. किशोर सोनसुरकर पहिली 3 वर्ष त्यांनी सातत्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांच्या तालुक्यामध्ये आम्ही घेतले, वेंगुर्ल्यामध्ये. त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि ती स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडली. नंतर आम्ही ही स्पर्धा घेतली कणकवली येथे. कणकवलीमध्ये सुंदर कोरगावकर आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी आम्हाला अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलं, बहुमोल सहकार्य केलं आणि कणकवली येथे देखील आम्ही ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडू शकलो. त्यानंतर गेल्या वर्षी आम्ही स्पर्धा परत मालवणमध्ये घेतली. त्यावेळी श्री बाबा परब हे देखील उपस्थित होते. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ही स्पर्धा आम्ही व्यवस्थित पार पाडली. यावेळी स्पर्धा अजून दुसऱ्या ठिकाणी घ्यायची होती, परंतु आमचे सगळे पदाधिकारी होते, बाबू कोदे, प्रवीण पारकर, महेश परब यांनी सांगितलं की नाही, ही स्पर्धा आपण इथून सुरुवात केली आहे, मुहूर्तमेढ रोवलेली आहे, आपल्या कांदागावच्या रामेश्वर चरणी आपण ही रुजू करूया ही सेवा. म्हणून ही स्पर्धा आम्ही इथे घेतली. या स्पर्धेला सुरुवातीला आम्हाला प्रॉब्लेम होत गेले. स्पर्धा एकदा डिक्लेअर केली होती, निवडणूक लागली, आचारसंहिता लागली, स्पर्धा पुढे ढकलली गेली. नंतर कालचे 10 तारखेला स्पर्धा आम्ही घेणार होतो. दादांचा वाढदिवस होता, रौप्य महोत्सव, त्यांचं 75 वर्षाचं होतं, वर्षाचा कार्यक्रम होता. त्यामुळे आम्हाला काही मंडळींनी सांगितलं की आपण स्पर्धा दुसऱ्या दिवशी घेऊया आणि आज ही स्पर्धा इथे संपन्न होते. मला खूप अतिशय आनंद होत आहे की या स्पर्धेसाठी या गेल्या 25 वर्षामध्ये ज्या राजकारण्यांनी, ज्या समाजसेवकाने, ज्या उद्योजकाने या स्पर्धेला जे काही बहुमोल मार्गदर्शन केलं, बहुमोल सहकार्य केलं, त्यांचा मी अतिशय ऋणी आहे. त्याचप्रमाणे कांदागावातील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे बेस्ट शिवहनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुज आणि बेस्ट हनुमान व्यायामशाळा कांदागाव यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचा मी आभारी आहे
आणि त्यांनी प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी आम्ही आवाज दिला, ज्या ज्यावेळी आम्ही कॉल केला किंवा आपलं स्पर्धा घ्यायची आहे, हे वर्ष स्पर्धेचं आहे आणि कधी घेऊया, काय घेऊया, त्यावेळी बाबू कोदे, प्रवीण पारकर, महेश परब आणि आमचे सत्यवान परब ही मंडळी सगळी एकत्र यायची. त्या लोकांनी आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करून आज या भव्य व्यासपीठावरती ही स्पर्धा आपण घेत आहोत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 24 वर्षामध्ये ज्या ज्या मंडळीने सिंधुश्री हा किताब नामांकित आणि मानांकित असा किताब पटकवलाय त्यांचा देखील इथे सत्कार होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर निलेशजी राणे हे देखील या बक्षीस समारंभाला उपस्थित राहणार आहे. मी पुन्हा त्यांचं आभार मानतो, ते येतीलच. आणि मी आपणा सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग सिरी सारख्या एका मोठ्या स्पर्धेत लहान स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभागी झाले. काय सांगेल? नमस्कार, माझं नाव रेहान जसीम सारक. मी बीच जोगर फिटनेस म्हणून जिम घेतो. सिंधुदुर्ग सिरी सारख्या एका मोठ्या स्पर्धेत आज तू सहभाग घेतला आहेस. तुला काय वाटतंय? बरं वाटतंय. छान वाटतं. याबद्दल कोणत्या कोणत्या स्पर्धेमध्ये तू सहभाग घेतला होता? पहिली फोंडा श्री घेतलेलं, नंतर कुडाळमध्ये घेतलेलं, नंतर आता तिसरी. एकंदरीत जर पाहायला गेलं एवढ्या मोठमोठे इथे शरीर जे स्पर्धक आहेत त्यांची सगळी ध्येय पाहता फ्युचरमध्ये तुझा काय प्लॅन असेल? बॉडी बिल्डिंगचे. बॉडी बिल्डिंगचा म्हणजे नेमकं ही बॉडी कमवण्यासाठी तुला भरपूर मेहनत करावी लागणार. हो. त्यासाठी तुझे काय प्लॅन असतील? प्रॉपर डाईट, बरोबर डाएट. बॉडी बिल्डिंग. तू या स्पर्धेत जो सहभाग घेतलेला आहे त्याचं श्रेय तू कोणाला देशील? सरांना. सरांचं नाव? सौरभ वारन सर. आज कांदळगाव मध्ये सिंधुदुर्ग श्री 2026 सारख्या एका मोठ्या स्पर्धेत तू सहभाग नोंदवलेला आहेस. ही स्पर्धा शरीर सौष्ठव स्पर्धा म्हणून ओळखली जाते. काय सांगशील?
माझं नाव आराध्य सचिन वडके. मी फोंडा घाट फ्युचर फिट जिम मध्ये जाते. आज एवढ्या मोठ्या मंचावरती तू एक स्पर्धक म्हणून सहभागी झालास, काय सांगशील? काय वाटतंय तुला? बरं वाटतंय. छान वाटतंय. या अगोदर तू कोणत्या स्पर्धेत सहभागी नोंदवलं होतास? मालवणला आणि कणकवलीला. मालवणला आणि कणकवलीला. भविष्यात तुझा म्हणजे काय विचार असेल? आज जर एवढे इथे मोठमोठे स्पर्धक जर तू पाहत असशील आणि तू इथे आहेस त्यांच्या समवेत, तर भविष्यात तुझा काय विचार असेल? मला भविष्यात बॉडी बिल्डर भविष्यात बॉडी बिल्डर. ह्या बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये तू कोणाला आपल्या गुरुस्थानी ठेवतो? माझे सर आहेत, ते पण स्पर्धेला उतरणार आहे, तिकडे बसले. आणि ह्या आतापर्यंत तू जर सर्व स्पर्धा पाहिली असेल तर कोणता स्पर्धक तुला आवडलेला आहे? ह्या इथेच नाही, ह्या अगोदर सुद्धा कुठेही एखादा आयडॉल असं जसं आपण ठेवतो की याच्यासारखी मला बॉडी बनवायची आहे, असा काही आयडॉल आतापर्यंत ठेवला आहे का? जसं की आपल्याला क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर किंवा इतर असतात, तसे तुझ्या या सर्व स्पर्धेमध्ये एखादा आयडॉल तुला आहे का? रॉनी कॉनी बॉडी बिल्डर सारखे मला यायचे. अच्छा, ठीक आहे. तुला तुझ्या पुढील भविष्यासाठी आमच्या लोकनिजा डिजिटल न्यूज चॅनल कडून मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स. आज सिंधुदुर्ग सिटी 2026च्या निमित्ताने आपण कांदळगाव येथे या सर्व स्पर्धेसाठी आलेल्या संपूर्ण स्पर्धा आपण इथे पार पाडलेली आहे. विशेष म्हणजे मालवणच्या नगरीमधून हे जे पारितोषिक आहे प्रथम क्रमांकाचं सिंधुदुर्ग सिटी 2026 मालवण नगर परिषदेतील सर्व स्पर्धक आहे त्याने पटकवलेलं आहे. ते काय सांगाल? जय शिवराय. आज कांदळगाव जी आपली श्रीदेव रामेश्वराची भूमी आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आणि त्या भूमीत जे एक रोपटं छोटस लावलं होतं, बेस्ट शिव हनुमान व्यायामशाळा कांदळगाव आणि समस्त ग्रामस्थ कोदेसर या सगळ्यांनी मिळून जे रोपटं लावलेलं होतं ते आज रौप्य महोत्सवात रूपांतर झालेलं आहे आणि आज त्याची 25 वर्ष पूर्ण झाली आणि जिथे रोपटं लावलं होतं तिथेच वटवृक्षाचं आज आपण अनावरण बघतोय. म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर आज बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून व्यायामपटू आले होते. तर त्या समस्त खेळाडूंचं मी खूप कौतुक करेन, कारण ही एक असं व्यसन आहे की जे व्यायाम करूनच त्यांचं व्यसन पूर्ण होतं. ते मुलं इतर कुठल्याच व्यसनाच्या अधीन जात नाही. त्यांचं व्यसन फक्त व्यायाम आणि व्यायाम. छान पद्धतीने ते स्वतःला सुदृढ ठेवतात, आरोग्य निरोगी ठेवतात आणि समस्त समाजालाही एक चांगला मेसेज देतात. म्हणजे प्रशासनानेही याची दखल घेतलेलीच आहे, कारण या व्यायामपटूतून जे व्यायामपटू तयार होतात त्यांना प्रशासनाकडून नक्कीच पुढे जाण्यासाठी, त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांची मेहनत, त्यांचा त्याग आणि त्यांची शिस्तप्रियता ही तितकीच महत्वाची मी मानेन. कारण शिस्त यासाठी की सकाळी भल्या पहाटे उठून तो व्यायाम करणं आणि त्याग म्हणजे एक चांगला आहार, म्हणजे जो आपल्याला खावासा वाटतो जंक फूड, तो त्याग करतात आणि त्या त्यागाकडून ते या व्यायाम या घटकाकडे वळतात आणि स्वतःला आणि समाजाला सुदृढ करण्याचा मेसेज देतात. आजची पिढी आपण बघतोय मैदानी खेळ कमी खेळतात आणि इतर व्यसनात लीन झालेली अशी पिढी आपण बघतो. तर या समस्त कांदळगाव ज्या गाव म्हटलं तरी हरकत नाही, कारण या मालवणच्या तालुक्यात पंचक्रोशीत हे कांदळगाव हे तितकंच ऐतिहासिक अशी भूमी मानली जाते, कारण छत्रपती शिवरायांचं पावन स्पर्श इथे झालेला आहे आणि जागृत असं आपलं श्रीदेव रामेश्वराची भूमी आहे. हनुमान यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा पार पडली आणि मला खूप कौतुक वाटतं ते यासाठी की मालवण नगर परिषदेतला व्यायामपटू इथे आज पहिला क्रमांक त्याने घेतला आहे, जो विजेता व पारितोषिक त्याने पटकावलेला आहे. आणि अजून मला असं सांगावंसं वाटतं की इतिहासात थोडस जाऊन, तेव्हाचे तत्कालीन वैभव नाईक हे आमदार होते आणि त्यांनी माझे मिस्टर यतीनजी खोत बांधकाम सभापती होते आणि विचारलं होतं तुम्हाला विकास कामं एक्झॅक्ट काय पाहिजे, तर माझ्या मिस्टरांनी व्यायामशाळा पाहिजे, सुदृढ म्हणजे खूप छान सुसज्ज अशी व्यायामशाळा पाहिजे, योग्य तंत्रज्ञान सगळं मॅनेज करून नगर परिषदेने त्यांच्या म्हणण्यानुसार एक
छान व्यायामशाळा मालवण नगर परिषदेने दिली आणि त्या व्यायामशाळेत असे छान छान खेळाडू तयार होत आहेत हे आम्हाला खरोखर आज अभिमान वाटतोय आणि आज समाधानही वाटतंय. तर समस्त खेळाडूंना आणि समस्त गावकरी मंडळी असे छान छान स्पर्धा घ्याव्यात आणि आमचंही सहकार्य सदैव राहील. जे दानशूर व्यक्ती होते त्यांनीही दानशूरपणा दाखवलेला आहे. माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होतं. तर सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. सिंधुदुर्ग श्री 2026 आज कांदेगावमध्ये संपन्न झाली. भव्य दिवस सोहळा आपल्या स्पर्धेचा इथे पार पडलेला आहे. या स्पर्धेविषयी थोडक्यात आज आपण काय सांगा? ही भव्य दिव्य स्पर्धा हे पाहून सगळ्यांचे डोळ्याचे पारणे फिरलेले आहेत. कारण आयोजन आणि नियोजन फारच चांगलं होतं. बॉडी बिल्डर खूप चांगले होते आणि आयोजक ह्यांना गेला 25 वर्षाचा अनुभव होता. त्या अनुभवाच्या जोरात त्यांनी ही स्पर्धा फार चांगल्या प्रमाणात केली. मी माझ्याबद्दल सांगेन. या सिंधुदुर्गामध्ये प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून 1992 आणि 93 मालवणमध्ये नाथ पै यांचं प्रांगण आणि 93 मध्ये दैवज्ञ हॉल ह्या ठिकाणी आम्ही प्रचारासाठी सिंधुदुर्ग श्री ह्या 2 वर्ष आम्ही स्पर्धा घेतल्या आणि मालवण मधील युवक मंडळ ह्या मंडळाने त्यावेळेला आम्हाला सहकार्य केलेलं. त्यावेळेला कुठेच बॉडी बिल्डिंग नव्हती. त्यावेळी आम्ही सुरुवात केली होती. त्यानंतर ह्या सगळ्या स्पर्धा चालू झाल्या आणि सगळं बघून आज मला खूपच आनंद झालाय. त्याचप्रमाणे आता जे ते पाहायला गेलं तर एक अतिशय सुंदर पद्धतीने अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर त्या स्पर्धकांबद्दल थोडक्यात काय सांगा? स्पर्धकांबद्दल मी असं सांगेन की आज मुंबईमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा होतात. त्या ठिकाणी हे चांगल्या क्वालिटीचे बॉडी बिल्डर असताना सुद्धा आम्हाला तिथे पाहायला मिळत नाही. या गोष्टीचा खरोखर खंत वाटते. आणि खूपच जे विनर होते प्रत्येक गटातील ते खूपच चांगले होते. जे दुसरे आले तेही चांगले होते. हे कुठेही मुलं आम्हाला दिसत नाहीये. एवढी चांगल्या क्वालिटीचे मुलं असताना ही आम्हाला खंत वाटते. तर ह्या मुलांनी येऊन त्या सिंधुदुर्गाचं नाव पुढे आणावं अशी आमची इच्छा आहे. उत्तम प्रकारे आपले मनोगत व्यक्त केला त्याबद्दल आमच्या लोकनिर्धार डिजिटल चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सिंधुदुर्ग श्री 2026 आज कांदळगाव येथे पार पडली. स्पर्धा उत्तमरित्या यशस्वीरित्या इथे संपन्न झाली. सोहळा देखील पार पडला. या स्पर्धेविषयी थोडक्यात काय सांगा? सर, आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय. सिंधुदुर्गश्री ही प्रत्येक तरुणांचं स्वप्न असतं, प्रत्येक व्यायामपटूचं स्वप्न असतं की आपल्या घरामध्ये आपल्या व्यायामशाळेमध्ये ही मानाची सिंधुदुर्गश्री न्यावी. आणि यावर्षी खरोखर सांगायला अतिशय आनंद होतोय. यावर्षी आमच्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनचे निरीक्षक आमचे स्वतः सुनील शेगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही यावर्षी अतिशय दिमाखामध्ये 25वी शरीर स्पर्धा संपन्न केलेली आहे. स्पर्धकांचा अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभाग होता आणि विशेष म्हणजे चांगल्या क्वालिटीची बॉडी बिल्डर्स या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि विशेष म्हणजे 25व्या या स्पर्धेमध्ये जे आतापर्यंत ज्यांनी सिंधुदुर्ग मारलेले होते ते देखील सर्व स्पर्धक या ठिकाणी ते देखील विजेते या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आले होते. आणि एक चांगल्या प्रकारचा आमचा जसा कुंभमेळा होता तसा आमचा बॉडी बिल्डिंगचा एक चांगल्या प्रकारचा कुंभमेळा या ठिकाणी भरल्यासारखं एक समाधान आम्हाला या ठिकाणी मिळतं. आणि या ठिकाणी बेस्ट शिवानमान ट्रस्ट मुंबई आणि बेस्ट शिवानमान व्यायामशाळा कांदळगाव आणि या ठिकाणचं सर्व व्यवस्थापन यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पंचमंडळ सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. प्रेक्षकांचं आणि विविध ज्या व्यायामशाळेतून आलेले व्यायामपटू आहेत त्यांचं देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. धन्यवाद. आजच्या या स्पर्धेमध्ये आजची ही स्पर्धा एकंदरीत 5 गटांमध्ये संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय लहान लहान स्पर्धकांनी देखील एक चांगला प्रतिसाद सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगा? सर, आमचा जो हेतू आहे तो म्हणजे व्यायाम प्रसार अभियान. आणि या व्यायाम प्रसारामध्ये ही तरुण जे आहेत जे उद्या आता सध्या मोबाईल मध्ये अडकलेले आहेत ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये व्यायाम, शरीर सौष्ठव, बॉडी बिल्डिंग हे त्याच्यामध्ये रुजावं म्हणून विशेषतः सर्वप्रथम ज्या व्यायामशाळेचे हे जे बाल व्यायामपटू आहेत या ठिकाणी आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला भाग घ्यायला मिळालेत त्या सर्व व्यायामशाळांच्या प्रमुखांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं त्या मुलांच्या मध्ये ही गोष्ट रुजवली. भविष्यामध्ये निश्चित सांगतो ही 25 असेल तर 50व्या 35व्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये हे तरुण नक्कीच या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचं कौशल्य दाखवताना दिसतील.
त्याचप्रमाणे कांदळगाव हे तुम्हाला नवीन नाहीये. हे नाव की कांदळगाव पंचक्रोशीसह मालवण तालुका जिल्ह्यामध्ये गाजत आलेलं आहे. सलग 3 वर्ष आपण ह्या कांदळगावी जी स्पर्धा राबवली गेली त्यावेळी सिंधुदुर्ग श्री हा किताब पटकवला आहे. त्याबद्दल थोडक्यात सांगा. सर मला खरोखर अभिमान वाटतो ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिली सिंधुदुर्ग स्पर्धा सुरू झाली त्या पहिल्या सिंधुदुर्ग श्रीचा मान जो आहे तो श्री बजरंग बलीच्या कृपेने हा मला मिळाला. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मध्ये बक्षीस मिळालं ते बक्षीस दैवयोगाने बजरंग बलीची मूर्ती मिळाली आणि या मूर्तीचा आशीर्वाद जो असा आहे की त्यामुळे आम्ही सतत ही स्पर्धा आम्ही पुढे आयोजित करत गेलो. मी सलग 3 वर्ष जिंकली. त्यानंतर मास्टर गटामध्ये देखील मी 2 वेळा स्पर्धा जिंकलेली आहे. अशा प्रकारे सिंधुदुर्ग श्री हा किताब माझ्याकडे आतापर्यंत 5 वेळा लागलेला आहे. आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवातीनंतर आम्ही थांबलो नाही. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मी या स्पर्धेनिमित्ताने पुढे भाग घेतलेला आहे. कांदळगावाच्या बाबतीत म्हणाल तर ही आमची एक पंढरी आहे, व्यायामाची पंढरी आहे म्हणायला हरकत नाही. इथल्या प्रत्येक नागरिकापर्यंत व्यायाम पोहोचलेला आहे. आणि काही जण मला भेटतात ते देखील सांगतात की सर आम्ही तुमची स्पर्धा बघितली, तुम्हाला आम्ही पहिला लहानपणापासून ओळखतो. ही जी ओळख आहे ही परमेश्वराने अशीच ठेवावी ही श्री रामेश्वर प्रार्थना आणि छत्रपती शिवरायांना वंदन करून व्यायामाचा प्रचार प्रसार असा या ठिकाणी भविष्यामध्ये होत राहावा हे देखील या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच व्यायाम म्हणजे शरीर सौष्ठव आपला हा जो उपक्रम आहे, आपलं जे अभियान आहे त्या अभियानासाठी आमच्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद सर. आज कांदळगाव मध्ये पार पडलेल्या सिंधुदुर्ग श्री 2026च्या किताबामध्ये मालवणने मानाचा झेंडा रोवलेला आहे. त्याच्यापैकी आपल्या उजव्या बाजूला आहेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. त्याशिवाय आपल्या डाव्या बाजूला आहेत ते सुद्धा या स्पर्धेमध्ये एक चांगल्या प्रकारे त्यांनी सहभाग नोंदवला आहे. गुरु आणि शिष्य आपल्या मालवण तालुक्यातील जी शाळा आहे नगर परिषदेची व्यायामशाळा तिथून हे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आपल्या शिष्यांबद्दल आपण काय सांगाल? शिष्यांबद्दल सांगायचं झालं तर एक वयाने लहान आहे, एक जरा वयाने मोठा आहे. त्याच्यामुळे दोघांची बरोबरी करण्यासारखं तर काहीच नाहीये. कारण दोघे पण आपल्या साईडने दोन्ही साईडने वर्कआउट नियमित करतायत, डाएट फॉलो करतायत, बाहेरचं खाणं पूर्ण बंद केलेलं आहे. फक्त प्रोटीन इंटेक जो काही चिकन असेल, अंडी असेल, सॅलड असेल, फायबर इंटेक असेल तेवढ्याच डाएट वर त्यांनी प्रॉपर आपली मेहनत त्यांनी सादर केलेली आहे. आणि नियमित वर्कआउट आहे, रेग्युलर वर्कआउट असतो. त्याच्यामुळे बाहेरचं खाणं वगैरे पूर्ण बंद असतं. यांना घडवण्याचं काम एक गुरु या नात्याने आपण केलेलं आहे. तर ह्यांच्याकडून तुम्ही कशा प्रकारे ह्यांचा सराव करून घेतलेला? सराव करून घ्यायचं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे स्टार्टिंग पासून बॉडी गेन करणं, त्याच्यानंतर रिपिंग करणं. दोघांची सेम कंडिशन असते. बॉडी पर्सेंटेज फॅट जास्त असल्यामुळे ह्याला जरा हार्ड वर्क जास्त झाला, ह्याला लाईट हार्ड वर्क झाला. नॉर्मली फक्त बेसिक वर्कआउट असतो त्याच्यावरून ह्याला घेतलेलं आहे. असं नॉर्मली असं काही नाही, रेग्युलर वर्कआउट तोच वर्कआउट असतो. बऱ्याच जणांच्या डोक्यात एक विचार असतो की हा वर्कआउट एक कॉम्पिटिटर मारतोय म्हणजे मी पण तोच मारला पाहिजे. तसं नसतं. प्रत्येकाचा बॉडी पार्ट, बॉडी सेपरेशन हे अलग अलग असतं. बॉडी स्ट्रक्चर अलग अलग आहे प्रत्येकाचं फॅट पर्सेंटेज अलग अलग असतं. त्याच्यामुळे नवीन मुलांनी जर सहसा एका बॉडी बिल्डरला बघून ते करू नये असं माझं तर म्हणणं आहे. आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्या? आजच्या तरुण पिढीला संदेश द्यायचा म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे व्यसनाच्या आहारी जायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर जे आपण कुठच्याही फील्डला ज्या फील्डमध्ये आपण वर्क करतोय ते आपण डोक्यात घेऊन केलं पाहिजे. म्हणजे आज केलं उद्या सोडलं असं चालत नाही. बॉडी बिल्डिंग क्षेत्र हे एकदम घाणेरडं आहे. घाणेरडं असं म्हणतोय की कारण याच्यात 1-2 महिन्याचा खेळ नसतो. याच्यात आपलं किमान जेवढं आपण आयुष्य देऊ शकतो तेवढं कमीच आहे. प्रॉपर डाएट आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मेंदवाला पूर्णपणे ताण द्यायचा आहे की मला याच्या बाहेर काहीच खायचं नाही, याच्या बाहेर मला कुठे जायचं नाही. उन्हात वगैरे फिरणं वगैरे पूर्ण बंद असतं. आणि नियमित झोप जे काय असेल ते. नक्कीच तुमच्या या शाळेसाठी आमच्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.